मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 या मिशन अंतर्गत आज आपण मला वाटतं तिसऱ्यांदा ह्या प्लॉटवर हजर आहे. आमचे बिचूचे मोहिते साहेब आहेत. मोहिते साहेबांचा हा पपई या पिकाचा प्लॉट आहे. आता पिकाची व्हरायटी कुठली, किती दिवसाचं पीक आहे, फळांची परिस्थिती काय आहे, झाडाची परिस्थिती काय आहे आणि ह्या मिशनमध्ये सहभागी होऊन काम केल्यानंतर जमिनीमध्ये काय बदल झाला, पिकामध्ये काय बदल झाला, खतांचा खर्चामध्ये किंवा कीटकनाशकसाठी काय काय पूर्ण घडामोडी आत्तापर्यंत झाल्या सगळं आपण साहेबांच्याकडून ऐकून घेणार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव एकदा फक्त सांगा आणि पत्ता. अमोल वसंत मोहिते, मुक्काम पोस्ट बिचूत, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. बरोबर. आपण सुरुवातीचा एक व्हिडिओ आपला युट्यूबवर आहे. हा ऐक. त्या व्हिडिओमध्ये आपण त्या व्हिडिओ होऊसपर्यंत कीटकनाशक म्हणून बाहेरनं काय आणून वापरलेलं नव्हतं. आपण मातीचं कीटकनाशक तयार करून फवारलं आतापर्यंत. खालचं आपण न्यूट्रिशन ॲग्रो बुस्टर आणि त्याच्याबरोबर NPK देत राहिलो. नायट्रोजन आतापर्यंत आपण काय दिलं तरी सुद्धा झाडं आपली काय झाली, वाढले. आता ह्या आपल्या मिशनमध्ये हे ट्रीटमेंट तुम्ही घेतल्यानंतर आता जवळजवळ 9 महिन्याची बाग आपली आहे. 9 महिन्याची. तर तुम्हाला काय समाधान वाटतंय, काय फरक वाटतोय, काय बदल वाटतंय बघता फक्त तिकडे बघून सांगा. नाही 9 महिन्याची बाग आहे, पण माझ्या बरोबरच्या बागा काढून टाकल्या माणसाने काढून टाकलेले आहे. त्याचे म्हणजे व्हायरसनच गेली ती बाग गेली. आपण गेलो होतोच बघायची बघा. त्याने काढून टाकली. फक्त आपल्यात अजून व्हायरसचा कुठं प्रॉब्लेम नाही. आतापर्यंत 9 महिन्यात नाही, व्हायरसचा प्रॉब्लेम. व्हायरस जावा म्हणून दुकानातून पेस्टिसाइड आणून आतापर्यंत तुम्ही काय काय नाहीच काय वापरले. मातीचं पाणी आणि ॲग्रो बुस्टर आणि लाईम सल्फर. त्याच्या पलीकडे काही मारलेलं नाही. म्हणजे व्हायरस आला नाही. व्हायरस साठी काही मारलंच नाही दुसरं. फक्त फुलगळ होत होती म्हणून एक वेळा कीटकनाशक तेवढं मारलं. मी त्या दुकानात तुम्हाला घ्यायला सांगितलं फोनवर तेवढंच एकच कीटकनाशक केमिकलचं तोपर्यंत 9 महिन्यात आज नाही काहीच नाही मारले. काहीच नाही. बरं, फळांची साईज मला वाटतं ही साईज आहे. दराचं मागं पुढं होईल. आता युद्धाचा प्रकार चालू आहे. आजची साहेब तारीख किती आहे कोणाच्या लक्षात आहे सगळ्यांच्या? 24 मार्च 2026. आता युद्ध परिस्थिती आहे. माल आपला एक्सपोर्ट होत नाही तरी सुद्धा 10-12 रुपये दर आहे. 10 रुपये नाही, टनाला 10-12. ही साईज कमीत कमीतली आहे. ही साईज आमचे आपल्या मिशनचे संस्थापक अध्यक्ष त्यांची हातात ही साईज आहे. ह्यांच्यासारखी अध्यक्षासारखी साईज मोठी दिसते. त्या ताई आहेत त्यांच्याकडं सुद्धा ती साईज आहे. तर ह्या साईज किंवा आता ही वल्ली जर आपण साईज बघितली साहेब, खाली माल पाडायला आलाय म्हणजे आपल्याला हार्वेस्टिंग करण्यासारखा जो माल आहे पूर्ण बागेत जर दिसलं तर किडल्याला कुजलेला असा माल कुठं दिसतो? कुठंच दिसत. किडलेला अजून टाकून दिलेलं नाही. हार्वेस्टिंग उलट आमच्याकडे जरा लेट झाले. आता हार्वेस्टिंगला आलोय खरं आपल्याकडनं लेट झालं. आता नाही म्हटलं तरी टन भर निघल. टन निघल. टनाला जास्त होईल. टनाला जास्त होईल. टनभर जरी धरलं तरी भरपूर झालं. परत मला वाटतं 10 दिवसानं परत 10 दिवसानं असं जवळजवळ 9 महिने आपलं चालणार आहे. आणि 9 महिन्यापर्यंत माझा आज अंदाज आहे बघा 150 टनापेक्षा जास्त माल निघल. सरासरी दराचा हिशोब जर घातला तर खरोखर शेतकरी श्रीमंत झाला तरच देश श्रीमंत होईल. हे अभियान सक्सेस होताना मी डोळ्यानं आता बघू शकतो, तुम्ही बघू शकता, हे साहेब बघू शकता. कारण लोकांच्या बागा गेल्या बरोबर, आपली बाग गेलेली नाही. ह्या टोटल प्लॉट मधले मला वाटतं 5-7 झाडं मेली असतात. 5-7 झाडं मेली. ती काय आता तिकडले काय खाल्ले ते सायाळ आणि कुठं पुरतले त्याच्यामुळे गेलं लय काय झाडांचं नाही. सगळी झाडं नाहीत. कुठलं झाड शेत नाही असं सुद्धा कुठं मला दिसलेलं. नाही तरी काय झालं, आपण व्हायरस आला म्हणून काढून टाकली माणसं. आपण काय केलं, त्याला मातीचं पाणी, लाईम सल्फर आणि ॲग्रो बुस्टर मारल्यानंतर तो कव्हर झाला होता. आलं आणि गेलं, आला आणि गेला. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण माती बघितलेली, गांडूळ आपल्याला दिसलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता इथनं पुढे न्यूट्रिशन खालचं द्यायचं आहे. मला वाटतं पानं अजून सुद्धा व्हायरस कुठे दिसत नाही. अजून पानं एक नंबर आहेत, टवटवीत आहेत. मध्ये जरा दिसत होता पण आपण त्याला लगेच मातीचं पाणी ते मारलं. आता फक्त तुमच्याकडून पपई किंवा फळ बागायत द्राक्ष डाळिंब करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा पपई पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार तिकडे बघू? खतीब साहेबांची ट्रीटमेंट एक नंबरची आहे. त्यांच्याकडं त्यांचं जे ॲग्रो बुस्टर आहे आणि ते जे सांगतायत मातीचं पाणी, हे आम्ही सुद्धा सांगतोय. उलट त्यांचा प्रचार आम्ही करतोय. मला जर कोणी विचारलं तर मी सांगतो काय केलंय, तर मी सांगतो मातीचं पाणी फक्त आपण मारलंय, बाकी काही केलेलं नाही. कीटकनाशक अजून ते नाही कुठलं, एकदाच मारलं एवढंच. ते फुल गळवत फुलगळ होत होती म्हणून मारलं होतं त्यावेळी. आणि मला वाटतं मी किती दिवसांनी साहेब आपल्या प्लॉटला, मला वाटतं एक 4-5 महिने झाले. 5-6 महिन्यानंतर प्लॉट व्हिजिट. म्हणजे प्लॉट व्हिजिट मी वारंवार करावं ह्याचीही गरज नाही. साहेबांना मी जे काय लिहून देत होतो व्हॉट्सअपला पाठवतो, साहेब लगेच दुसऱ्या दिवशी करत होतो. माझ्याकडूनच साहेब फक्त ट्रीटमेंट पोहोचायला उशीर होत होता, कारण इथं करायला उशीर आजपर्यंत कधी झालेला नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा
ते घ्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय साहेब, आता हे जे पपई आहे हे मी व्हिडिओमध्येच तुम्हाला काय देतोय, हे बुवानी म्हणायची ह्या पपईचे पैसे नाही हे भवानी आम्ही घेणार बी नाही पैसे. घ्या, हातात घ्या हे. नाही, हे हे कशाला हातात घ्या. नाही, हे आज बुवानी. आम्ही आमच्या म्हणजे हे होते हे ते काय जे पैसे पपई ते आहे. पैसे म्हणून द्यायला लागलेलो नाही. तुम्हाला तुमच्याकडनं जे पपई द्यायचा ते वेगळा. हे आमची संस्था शेतकऱ्यांना श्रीमंत करायची आहे. पोलिसासारखं म्हणजे असंच नाही म्हणत पोलीस करतात असं, कोणाच्याही सारखं काहीतर सल्ला देऊन काहीतर करून काहीतर फुकट घेऊन जायचं अशी नाही, आपली वृत्ती नाही. तर माझा बी सल्ला शेतकरी बांधवांना हाच आहे, मोहिते साहेबांसारखे शेतकरी जे आपल्या मिशनमध्ये काम करतात त्यांचं ऐका. आपल्या मिशनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याचा ऐका. तुमचा खतांचा खर्च कमी करून घ्या, उत्पादन वाढवून घ्या. कीटकनाशकसाठी पेस्टिसाइड वापरायचं 100% बंद करा. तुम्ही ज्या दिवशी पेस्टिसाइड वापरायचं बंद करणार त्या दिवशी निसर्ग शेतकरीला साथ द्यायला सुरुवात करणार. एवढीच विनंती. धन्यवाद.